नमस्कार, मी केतकी सुधीर पांडे. वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्थेतर्फे आयोजित आजचा हा प्रकाशन सोहळा. वर्ल्ड रेकॉर्ड होणारा हा प्रकाशन सोहळा आज होतोय आणि ह्यामध्ये आपल्याला एक खूप छान लेखिकेशी बोलायची संधी मिळते आहे, ज्यांच्या कथेचं वाचन स्वतः मधुरा वेलणकर यांनी केलं. अशा बीना वाचन ह्यांच्या कथासंग्रहाचं आज प्रकाशन होणार आहे. आपण त्यांच्या भावना आज जाणून घेणार आहोत. काय सांगाल आज या छान मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आणि वर्ल्ड रेकॉर्डमध्ये म्हणजे त्या उपक्रमाचा भाग एक तुमचं पुस्तक आहे, काय वाटतं? खूप छान वाटतंय. प्रत्येक लेखकाला जसं वाटतं तसंच खूप उत्साह आहे, एक एक्साइटमेंट आहे. आणि फार छान आहे, म्हणजे एक छान प्लॅटफॉर्म मिळाला आहे आमच्यासारख्या लेखिकांना किंवा लेखकांना त्याच्या. तुम्ही आता जसं म्हणालात की एक छान प्लॅटफॉर्म मिळाला, हो. तर तुमच्या गावातील किंवा शहरातील लोकांना तुम्ही काय सांगाल? कारण कुठल्याही लेखकाला एक प्लॅटफॉर्म मिळणं खूप आवश्यक असतं वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी. खरं. काय सांगाल? मी खरं तर एका फार लहानशा गावाहून आलेली आहे. भोर माझं गाव. आणि माझं गाव जरी लहान असलं तरी तिथलं ग्रंथालय, आपण लायब्ररी म्हणतो, ही खूप मोठी आहे. त्याच्यामुळे लेखनाची किंवा वाचनाची दोन्ही आवड मला लहानपणापासूनच आहे. तुम्ही माझ्या गावातल्या लोकांना सांगेन की खरोखर त्या ग्रंथालयाचा वापर करा. आत्ताची जी तरुण मंडळी आहेत त्यांनी तर नक्की वाचन करा. तुम्हालाही एक दिवस असाच नक्की मंच मिळेल. म्हणजे तुमचा वाचक ते लेखक लेखक. हा प्रवास खूप सुंदर होता. तर हो. ह्या सगळ्या प्रवासामध्ये वर्षाताईंच्या या कामाबद्दल काय सांगाल आणि ह्या पब्लिकेशन हाऊसबद्दल? खरं तर थोडंसं विश्वास ठेवणं अवघड आहे आत्ताच्या काळात, की ज्या माणसाला आपण कधीही भेटलो नाही त्याच्यावर अगदी डोळे बंद ठेवून विश्वास ठेवण्यासारखीच आहे वर्षा. आणि अक्षरशः आज पहिल्यांदा भेटतो, म्हणजे वाटणारही नाही आम्ही दोघी भेटल्यानंतर याचा मी पहिल्यांदा भेटतोय. इतकं तिनं फोनवरून म्हणा किंवा प्रत्येक वेळी तिनं इतकं आपलेपणाने सगळी चौकशी केली, ह्या उपक्रमाची इतकी छान माहिती दिली. आणि म्हणजे असं वाटलंच नाही की कुठल्या अनोळखी माणसाकडे आपण आपल्या कथा सुपूर्त करतोय आणि त्याचं काय होईल पुढे, अशी एकदाही शंका आली नाही. इतकी ती, म्हणजे तिनं खूप आत्मविश्वास दिला. अरे, आणि प्रत्येकाशी तिचे तितके वैयक्तिक संबंध असतात, तेवढी ओळख जपलेली अगदी असते. अगदी. असा मंच उपलब्ध करून देणं तुम्हाला कितपत गरजेचं वाटतं? खरं तर खूप, म्हणजे आत्ताच्या काळात जेव्हा आपल्या मराठीचं वाचन लेखन थोडं कमी होत चाललंय, त्यानुसार किंवा त्या संदर्भात आपल्याला असे मंच खरं तर खूप आवश्यक आहेत, म्हणजे उपलब्ध करून देणं. त्यामुळे एक वेगळा हुरूप येईल लेखकांना, की आपल्याला व्यक्त होण्यासाठी एक मंच आहे किंवा कोणीतरी दखल घेत आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे खरंच असं कोणीतरी यायला हवं आहे नवीन लेखक लेखिकांसाठी. खूप छान. तुमचा जो कथासंग्रह आहे सोहळा, हो. याबद्दल काय सांगाल? एकूण काय विषय आहे पुस्तकाचा आणि का सगळ्यांनी विकत घेऊन ते वाचावं? आता मी लेखिका आहे म्हणून मी सांगेनच की खरंच वाचा, पण तसं नाही. आपल्या आजूबाजूचे जे सगळे नाती असतात, आई-बाबांचं असू देत, नवरा-बायकोचं असू देत, भावा-बहिणीचं असू देत, अशा सगळ्या नात्यांच्या अगदी हलक्या-फुलक्या आणि तुम्हाला मनात नक्की घर करतील अशा प्रत्येक कथा आहेत माझ्या. आणि त्यातल्याच एका कथेचं नाव सोहळा आहे. त्यावरून मी ठेवलं, कारण हा माझ्या आयुष्यातला पण एक सोहळाच आहे. पहिलं पुस्तक प्रदर्शित होणं हा एक सोहळाच असतो एका लेखकाच्या दृष्टीनं. म्हणून मी ते नाव पण चूज केलं. आणि नक्की वाचा सगळ्यांनी पुस्तक. नात्यांचा हा भावस्पर्शी सोहळा आपण सगळ्यांनी जरूर वाचावा, असं आज आम्ही आपल्याला आवाहन करतो आणि ह्या पुस्तकाला आपलं भरपूर प्रेम लाभावं अशी अपेक्षा करतो. आपण बीनाताईंना ह्या उपक्रमासाठी, ह्या उपक्रमाचा भाग झाल्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. तुमचे असेच उपक्रम येत राहो, असंच तुम्ही वाचकांपर्यंत पोहोचत राहावं, तुमची लेखणी अशीच सदाबहार होत राहो, याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.